पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. शुक्रवार, तारीख 1 मे. संत जोसेफ कामगार दिन. पहिले वाचन उत्पत्ती अध्याय 1 ओवी 26, 2, 3. अंत्युखियातील सभास्थानात पौल म्हणाला, अहो बंधुजन हो, अब्राहमाच्या वंशातील पुत्रांनो आणि तुम्हापैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे. कारण यरूशलेमवासियांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्याला न ओळखता आणि दर शब्बात दिवशी वाचून दाखवण्यात येणारे संदेष्टांचे शब्दही न समजता त्याला दोषी ठरवून त्याने ते शब्द पूर्ण केले आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा अशी त्यांनी पिलातास विनंती केली. मग त्याच्याविषयी लिहिलेले सर्व काही पूर्ण करून त्यांनी त्याला वधस्तंभावरून खाली काढून कबरेमध्ये ठेवले. पण देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले. त्याच्याबरोबर जे गालिलाहून यरूशलेमेत आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे. ते आता लोकांना त्याचे साक्षी आहेत. आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते त्याची सुवार्ता आम्ही तुम्हास सांगतो. देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन तुमच्या आमच्या मुलाबाळांकरिता पूर्ण केले आहे. स्तोत्र. दुसरे ह्यातही असे लिहिले आहे की, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे परमेश्वरा, आमच्या हातचे काम सिद्धीस ने. शुभवर्तमान. मत्थ्य 13:54-58. स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्यांच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान आणि अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून? हा सुताराचा मुलगा ना? ह्याच्या आईला मरिया म्हणतात ना? ह्याच्या बहिणी त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय? मग हे सर्व ह्याला कोठून? असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यास म्हटले, संदेष्टाला आपला देश आणि आपले घर ह्यात मात्र सन्मान मिळत नाही. तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. आज आपण संत योसेफ कामगारांचा आश्रयदाता याचा सण साजरा करीत आहोत. आजच्या दिवशी देऊळ माता आपल्याला काम आणि श्रमाचे महत्त्व समजून घेण्यासाठी आमंत्रित करते. आपण अशा जगात राहतो जिथे श्रमाच्या प्रतिष्ठेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अनेक वेळा आपण अशा परिस्थितीत सापडत आहोत जिथे काम करणाऱ्यांचे हक्क, प्रतिष्ठा आणि अगदी स्वाभिमानही पायदळी तुडवले जातात. अशा संदर्भात संत योसेफ आपल्या सर्वांसाठी प्रेरणा बनत आहे आणि हीच आठवण करून देत आहे की कामाद्वारे आपण देवाचा गौरव करीत असतो आणि त्याच्या सर्जनशील कार्यात सहभागी होऊन त्याच्या सृष्टीची काळजी घेत असतो. संत योसेफ त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करण्यास सदैव तत्पर होता आणि देवावरील अपार विश्वासाने आणि श्रद्धेच्या भावनेने श्रमाला जास्तीत जास्त महत्त्व देऊन देवाच्या मुक्तीच्या योजनेतील तो न्यायी कार्यकर्ता बनला. संत योसेफ, आम्हासाठी मध्यस्थी कर. संत योसेफाप्रमाणे देवाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करण्यास मी सदैव तत्पर आहे का?